स्वतंत्र दिन है अपना। लाखों हीरो ने अपना बलिदान देके ये हमें स्वतंत्रता मिली है। उसका मान सम्मान हमें हर नागरिक ने रखना चाहिए और जो हीरो ने बलिदान दिया उनका स्मरण हमें रहना चाहिए। इसलिए हम सब लोग आज के दिन में एकत्रित आके स्वतंत्रता दिन मनाया जाता है। आज भी देखा होगा कि पहलगाम हमले में परखियों ने आक्रमण करने का कोशिश किया, लेकिन भारत के लश्कर ने कड़ा जवाब उनको दिया। पंतप्रधान मोदी जी के हाथ में अपने भारत देश की धुरा समर्थपणे संभाल रहे हैं। इससे पहले भी काफ़ी लोगों ने काफ़ी देशों ने तकलीफ देने का काम किया, लेकिन भारत देश हमारा अखंड है, अखंड था, अखंड रहेगा। दादा जब हम स्वतंत्रता हाईकोर्ट के और सुप्रीम कोर्ट के जो निर्णय है उसका हमें सम्मान करना चाहिए। ये इसके बाद कुछ महिला विधानसभा प्रमुख नेशनल दिल्ली का हे तिघं मिळून विभाग प्रमुख आमदार प्रकाशदादा सुरू यांना शाल पुष्पगुच्छ देऊन मंगेश कांदारेजी, उपविभाग प्रमुख संतोष शिंदेजी, शाखा प्रमुख सुषमाताई गायकवाड, महिला शाखा प्रमुख हे तिघं मिळून विभाग प्रमुख आमदार प्रकाशदादा सुरू यांच्या शुभ हस्ते आजचे ध्वजारोहण पार पडलेला। सोबत नितीन जगतापजी या आजचे आपले प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहशत पोलीस ठाणे सर्जेराव पाटील साहेब यांचा सत्कार शॉल पुष्पगुच्छ देऊन सुनील मांडवेजी शाखा प्रमुख, विद्याताई पोद्दार महिला शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख आमचे नितीन जगतापजी, कस्तुरबा पोलीस ठाणे यांना शॉल पुष्पगुच्छ, समीनाजी, राजेश कासारजी, अशोक यादवजी, उपविभाग प्रमुख आणि विधानसभा संघटक निरीक्षक शाखा प्रमुख संतोष जावडे, महिला शाखा प्रमुख स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि शाखा प्रमुख झाल्याबद्दल तुम्ही बोलत आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके गोरगरिबांचे आमदार विभाग प्रमुख प्रकाशदादा सुर्वे, मीनाताई पानमन महिला विभाग प्रमुख आणि आमचे युवा नेतृत्व युवा सेना कार्यकारिणी सदस्य राजदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने व आपले सर्व वरिष्ठ आमचे इथले शाखा क्रमांक 11चे पदाधिकारी नंदूशेठ दादांचे बंधू या सर्वांच्या आशीर्वादाने जो मला काय शाखा प्रमुख पद म्हणून नियुक्ती केलेली आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जायला देणार नाही ना। आम्हाला जे पद मिळाल्यापासून आम्ही फील्डवरती आपल्या बाजूला पदाधिकारी पण आहे, उपशाखा प्रमुख असो, गट प्रमुख असो, महिला असो, पुरुष असो, आम्ही सर्व फील्डवरती आम्ही 24 तास अवेलेबल आहे। कंटिन्यू आम्ही काम एरियामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न दादांपर्यंत येऊन करत आहोत। आत्ताच काल मोठं संरक्षण भिंत राधेश्याम दुबेचा जगरदेव कंपाऊंड मोठं 50 लाखाचा निधी एवढी धोकादायक भिंत होती, दादाने आदेश देऊन राज्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल भूमिपूजन केलेलं आहे। त्याचं पण काम आता 2 दिवसांनी चालू होणार आहे। असे अनेक कामं विभागामध्ये जी काय असतील आमच्या मागे एवढी दादांची कामाच्या मार्फत एवढी ताकद आहे, आम्हाला कसलीही भीती ना, आम्हाला फक्त काम करायचं, गल्लीगल्लीत जाऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांची काय समस्या असतील त्या आम्ही येऊन दादांपर्यंत मांडायचं आहे, हेच मी सांगू इच्छितो। दादा तुम्ही झेंडावंदन कसं सलामी देणार आहे? पण स्वतंत्र दिनानिमित्त दादा तर दरवर्षी सालाबादप्रमाणे इथे आपला कार्यक्रम असतो, आपल्याला पण माहिती आहे 26 जानेवारीचा पण कार्यक्रम केला जातो। पण दादा आपलं जे का आपलं या आपल्या देशासाठी जे शहीद झालेले आहेत, ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करून दिलं, त्यांना माझ्याकडून मी त्यांना नमस्कार करतो। बाकी आपलं दरवर्षीप्रमाणे इथे सर्व वरिष्ठ येऊन इथे झेंडावंदन केलं जातं। आता काहीच वेळामध्ये इथे आपलं झेंडावंदन चालू होईल। दादा अजून यायचे आहेत, आता सिनियर अधिकारी वगैरे सर्व यायचे आहेत, ते आल्यानंतर कार्यक्रमाला सुरू